जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर आणि त्याचबरोबर अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण मंडळ यांच्या माध्यमातून मूल्यवर्धन 3.0 ही आपली बॅच आज रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ज्या भूमीमध्ये जमलेलो आहोत ही भूमी फार वंदनीय आहे. कारण या भूमीतून स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झालेली आहे आणि 2 प्रेरणादायी शिल्प आपल्याकडे आहेत. माननीय कॉम्रेड एन तथा भाई सत्ताजी आणि कर्मयोगी जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे. 3 दिवस झाले आल्यापासून आपण बघतोय तिथे दिवे लावलेले असतात, सुंदर स्वच्छता असते आणि फुलं ठेवलेले असतात. हे फुलं दररोज ठेवले जातात. यामागची भावना आहे. अनेक पिढ्या घडवणारी ही 2 व्यक्तिमत्वे होती, ही 2 व्यक्तिमत्वे आहेत याच्याकरता की जेवढी संकुलं या 2 व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून उभी राहिली आहे त्या पिढ्या आज जगाची देशाची सेवा करत आहेत. मंचावरील सर्वच मान्यवर यांना विनंती करतो, प्रथमतः आपण पुष्प अर्पण करू. या 2 मान्यवरांना पुष्पांजली अर्पण करावी ही आपल्याला नम्र विनंती. यांच्या कामासाठी श्रमासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण या 2 मान्यवरांच्या. शिल्पाच्या खाली ताम्रपट वाचायला वेळ जाईल, आपल्याला वेळ मिळाला तर जरूर हे ताम्रपट आपण जरूर वाचावेत ही नम्र विनंती. आदरणीय भाई सत्ताजी ज्यांच्या नावाने आज हे संकुल इथे उभं आहे. सुगंध हा पृथ्वीच्या अंतापर्यंत राहणार आहे. अशी 2 ही मान्यवर मंडळी पुन्हा एकदा हात उंचावून टाळी या दोघांसाठी झाल्या पाहिजेत आपल्याला नम्र विनंती. या 2 ताम्रपटाचे फोटो मी काढलेले आहेत, ते तुमच्या आपल्या ग्रुपला मी टाकणार आहे. प्रथमतः आपण सगळ्यांना मी नम्र विनंती करतो, आपण जागेवर 2 मिनिट उभं राहावं. परवा दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्यातील मृतांना आपण आदरांजली देणार आहोत. धन्यवाद. आपल्या सगळ्यांनी विनंती आपण स्थानपन्न व्हावं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी आपल्याला हे सुंदर संकुल उपलब्ध करून दिलं, या संकुलाचा सगळ्यात महत्त्वाचा दागिना काय आहे पांडे साहेब, तर या संकुलाचा महत्त्वाचा दागिना आहे ती स्वच्छता. या स्वच्छतेसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि इतकं सुंदर असं प्रशासन. आपण आतमध्ये आल्यानंतर शिक्षकांनी करायची जसं सूत्री प्रतिज्ञा आहे. या संकुलाचं मिशन डॉक्युमेंट आहे. प्रत्येक मजल्यावर काही ना काही इनोव्हेटिव्ह वेगळं आपल्याला पाहायला मिळतं आणि ही इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट या संकुलामध्ये इम्प्लिमेंट करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय विशालजी पांडे सर इथले प्रिन्सिपल आहेत. एका जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजूया आपण आपल्याला विनंती. मी माननीय आपल्या सत्कार संयोजन समितीचे नांगरे सर यांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि आदरणीय विशाल पांडे सरांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा आपल्याला नम्र विनंती. टाळ्या झाल्या पाहिजे या सत्कारासाठी जोरदार. विद्यापीठाची मीटिंग आहे आणि आपण आपल्या विनंतीने मानदेवते या ठिकाणी आलेले. जोरदार टाळ्या वाजूया मान्य सरांसाठी ही नम्र विनंती. आणि पांडे सर यांच्यासाठी पुढे का जोरदार टाळ्या वाजूया. या संकुलाचे ते प्रिन्सिपल आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये या डिपार्टमेंटचे हेड आदरणीय गवळी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि गवळी सरांनी आदरणीय आपले मार्गदर्शक श्री पालवे सर यांच्याशी उत्कृष्ट समन्वय साधून आपली ही संपूर्ण मूल्यवर्धनाची मालिका या संकुलात पार पडत आहे. गवळी सरांचा सन्मान आपण करूया. मी विनंती करतो माननीय मगर सर यांना आपण पुढे यावं आणि माननीय गवळी सरांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा. टाळ्या वाजूया जोरदार आपण या कार्यक्रमाच्या. हातामध्ये आहे काजळाची डबी. काम करत असताना आमच्या डोळ्यामध्ये खूप कचरा जातो. हा कचरा विविध पद्धतींचा विविध प्रकाराचा आहे. या
संपूर्ण प्रशिक्षणामध्ये आम्हाला माननीय सुलभक आणि प्रशिक्षकांनी ह्या काजळाच्या डबीतलं अंजन आमच्या डोळ्यात घातलं आणि 3 दिवसामध्ये आमची दृष्टी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. जणू काय आमच्यामधली मूल्य वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा काही मार्गदर्शकांचा, सुलभकांचा, प्रशिक्षकांचा सन्मान आपण आपल्या संयोजन समितीच्या मध्ये करणार आहोत. प्रथमतः आपल्या सगळ्यांचे कॅप्टन श्री अरुणजी पालवे सर, प्रशिक्षण समन्वयक यांचा सत्कार संपन्न होत आहे. मी विनंती करतो माननीय पुंड सर आपण पुढे यावं. पुंड सरांच्या शुभास्ते हा सत्कार संपन्न होत आहे. जोड मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षिका पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांचा सन्मान संपन्न होत आहे. मी विनंती करतो होता आणि देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझादजी जे आपल्या नगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये नजर कैदेत होते, त्यांना काम असल्यामुळे ते गेलेले आहेत. विशाल पांडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवे आपल्याला नम्र विनंती. आपल्यामध्ये माननीय श्री गवळी सर आहेत आणि हे औषध निर्माण करणाऱ्यांचं कॉलेज आहे. डी फार्मसी, बी फार्मसी. आणि राज्यामध्ये इथल्या जर बातम्या आपण वाचल्या तर देशामध्ये परदेशामध्ये या कॉलेजची मुलं काम करत आहेत. या मातीचा सुगंध परदेशात नेत आहेत. त्याला उत्कृष्ट कॅप्टन्सी लागत असते आणि ती कॅप्टन्सी आदरणीय गवळी सरांकडे आहे. माझ्या मते या अचिव्हमेंट लिहिलेलं आहे या फलकासाठी. या फलकासाठी टाळ्या वाजूया जोरदार आपण, कारण याचे प्राण आहेत गवळी सर आणि पांडे सर. मी गवळी सरांना विनंती करतो आपण सगळ्यांना थोडक्यात शुभेच्छा द्याव्यात ही नम्र विनंती. सर्वप्रथम आपण सर्व महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये उपस्थित आहात त्याबद्दल आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आवाज ऐकला, त्यांचं वाचन ऐकलं आणि त्यांची विषय मांडण्याची पद्धत. टाळ्या झाल्या पाहिजे शेरकर सरांसाठी. गोकुळ दादाभाऊ सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूषणनगर अहिल्यानगर यांचा सन्मान संपन्न होतोय. यांचा सत्कार माननीय श्री मोरे सर यांनी आपल्या शुभस्ते त्यांचा सत्कार करावा. नियोजन समितीमधील आपले जोरदार टाळ्या या सत्कारासाठी वाजूया आपण. शांत संयमी व्यक्तिमत्व आदरणीय झावरे सर. आणि नवीन चेहरा आम्ही प्रशिक्षणाच्या या परंपरेमध्ये बघितला. त्या चेहऱ्याचं नाव आहे श्री साठे अविनाश बाबासाहेब. आणि साठे सर जेव्हा कविता गाणं सादर करतात तेव्हा जो गप्प बसलेला आहे मोबाईलमध्ये मुडतो घालून बसलाय तो सुद्धा उठून उभा राहतो आणि त्यांच्या गाडीत जाऊन बसतो. असे साठे सर. टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी. सरस्वती प्राथमिक शाळा केडगाव अहिल्यानगर. मी सारसर सरांना विनंती करतो आपण आदरणीय आपल्या साठे सरांचा सन्मान करावा. या सत्कारासाठी टाळ्या व्हाव्यात ही नम्र विनंती. सर शंकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा क्लास केडगाव अहिल्यानगर याचा सन्मान संपन्न होतोय. मी विनंती करतो श्री शिंदे सर यांना आपण पुढे यावं आणि आपल्या दुधाडे सरांचा सन्मान करावा. आपले सर्व प्लॅटफॉर्मवर त्यांनी आपलं ज्ञान प्रसारित केलेलं आहे. पण महिलांची योग्य संवाद साधला जावा आणि एक वेगळा असा परिणाम या संपूर्ण प्रशिक्षणामध्ये यावं यासाठी सौ शेवाळे सुनीता सुरेश आपल्यामध्ये उपस्थित आहेत. महाराष्ट्र बालक मंदिर लालटके अहिल्यानगर. मी सौ पगारे मॅडम यांना विनंती करतो आपण पुढे यावं. मन जिंकलेला आहे. यामध्ये मेढे सतीश सर यांचा सन्मान संपन्न होतोय. मी विनंती करतो गुंजाळ सर यांना आपण आपल्या शुभस्ते त्यांचा सन्मान करावा. संपन्न होत आहे. टाळ्या झाल्या पाहिजे या सत्कारासाठी जोरदार. उत्साही शिक्षिका आहेत आणि त्या बोलायला लागल्या की असं वाटतं की त्यांनी थांबूच नाही. अशा सौ आडेप अनिता राजेंद्र मॅडम त्यांचा सन्मान संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सौ गोसावी मॅडम यांना मी विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. म्हणून प्रशिक्षण आहे की काय. परंतु मला इथं जे सुलभक आहेत घाट विसावे सर त्यांच्या वडिलांनी माझ्यात कधीच मूल्यवर्धन करून टाकलं. तो किस्सा मला इथं सांगायचा. शाळेमध्ये घाईत जाताना त्या ह्या रोडला गंगा उद्यानच्या रोडला यांचे वडील समोरून येत होते आणि मी गाडीवर चाललो होतो. खडी असल्यामुळे थोडी माझी गाडी स्लिप झाली आणि सरांच्या वडिलांच्या गाडीला थोडीशी धडक बसली. सर तिथं खाली पडले. मी माझी गाडी सोडून त्यांना उचललं आणि एखादा लागल्यावर अंगावर धरून येईल किंवा गचंडी धरेल किंवा नंबर लिहून घेईल चल पोलीस स्टेशन. परंतु याच्या वडिलांनी ते म्हटले आधी तुला लागलं का असे माननीय सरांचे वडील मला म्हटले.
म्हणजे आधी समोरच्याचं दुःख आपण जाणूया किंवा काय, हा चांगला मूल्याचा संस्कार आदरणीय घाटविसावे सरांच्या वडिलांनी मला दिला. याकोब घाटविसावे सर, त्याच्यासाठी आधी टाळ्या झाल्या पाहिजे. आता वडील असेल तर मुलगा देखील तसाच, आणि त्यांनी सुंदर आपल्याला या प्रशिक्षणामध्ये ज्ञान दिलेलं आहे. स्वच्छता आहे. इकडे उभे असलेल्या 5 स्वच्छता रक्षक आहेत. मॅडम या सगळ्या मी विनंती करतो, सुकटेताई, पोपळेताई, मदनेताई, वैरागरताई, सोनीताई आणि बोरगेताई यांना आणि उत्तर अशा दोन्ही चाचण्यांबरोबर संपूर्ण या आपल्याला फक्त 3 दिवस लाभले ते, परंतु संपूर्ण प्रशिक्षणामध्ये पालवे सरांबरोबर त्यांनी पुस्तकं असो, बाकीच्या सगळ्या सोयीसुविधा व्यवस्था असो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केले. आपले आदिनाथ सर, टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी जोरदार. सर्व माननीय स्वच्छता रक्षक आहेत. आल्या पालवे सरांनी सांगितलं की त्या दिवसातून 5 ते 6 वेळा हे सगळे मजले झाडून आणि पुसून घेत असतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. पहिल्याच दिवशी प्रशिक्षणाच्या पहिल्याच मिनिटात वर्गामध्ये अरुण पालवे सरांनी सांगितलं, यांच्याबद्दल माहिती दिली आणि त्याचबरोबर तशीच कृती पालवे सरांनी केली. कृती अशी आहे, पहिली कृती पालवे सरांनी सांगितलं की आपण देखील या ठिकाणी स्वच्छता ठेवायची. आणि 3 दिवस झाले पालवे सरांवर माझं लक्ष आहे. पालवे सरांनी आज आमच्या संकुलात येऊन तिथं असलेला पुस्तकं बांधलेल्याचा गठ्ठ्याचा जो कचरा आहे, पेनांचा जो कचरा आहे, वह्या बांधलेल्याचा गठ्ठ्याचा जो कचरा आहे, पालवे सरांनी स्वतः हाताने उचलून डस्टबिनमध्ये नेऊन टाकला. या कृतीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जसं आम्हाला मेढे सरांनी सांगितलं, करा, बघा, पहा नाही, करूया, कचरा उचलूया, बघूया, ही कृती त्यांनी दाखवून दिली. आणि या कृतीचे हे सुरुवातीचे शुभारंभकार आहे, त्यांचा सन्मान मी सगळ्या सुलभकांना विनंती करतो, आपण यांना एक गुलाबाचं फूल देऊन त्यांचा सन्मान करा. सुलभकांच्या हस्ते होतो. टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार या सगळ्यांसाठी. आपले इथले शिपाई कर्मचारी सोपान उबाळे, गणेश काटकर, निलेश हराळे, किरण मिसाळ, शिवम बैराट आहेत का? गार्ड आपल्याकडे आहे, आम्ही त्यांना काका म्हणतो. 3 दिवसापासून आपल्या गाड्यांची व्यवस्था कजा तिथे म्हणत आहे, सिटी वाजलं तिकडं लावा, मला पटकन पळायचं म्हणून मी समजा गेट पैसे लावते, तर नाही, तिकडं नियम म्हणजे नियम. असे भीमराव कसबे काका, याचं कौतुक आम्हाला याच्याकरता आहे, बाहेरच्या अनिष्ट गोष्टींपासून त्यांनी आपल्या गाड्या वाचवल्या, हा संकुल ते वाचवतात, स्वच्छता ठेवतात आणि टीमने फार भारी काम केलं. मगर सर, आपले पुंड सर, आपण आणि खरंच आमचं मूल्यवर्धन झालं. ज्यांच्या पिशवीच्या त्यांच्या डोक्यात आलं जोरदार. बंधू आणि भगिनी, बागुल सर असले ना, कोणता कार्यक्रम कुठं फिरवतील काहीच कळत नाही. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायचे. करण्यासारखं आहे. बागुल सरांना नगर शहरामध्ये नव्हे, जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, ते अमेरिकेची डिग्री पण घेऊन आले, डॉक्टरेट. त्यामुळे ज्या माणसामध्ये काहीतरी असतं ना, त्यालाच काही वेगळं मिळतं आपल्यापेक्षा. आणि मग आता सगळे आमची समिती प्रास्ताविक अगोदर का काय अगोदर ते म्हणले, मी सगळं बरोबर करतो. तर प्रास्ताविकासाठी मला या ठिकाणी अजून एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या नगर शहरामधलं कोणतंही प्रशिक्षण असलं की जातीने लक्ष घालणारे या आजच्या प्रशिक्षणाचे समन्वयक माननीय अरुणजी पालवे सर, त्याचबरोबर या अगोदरच व्यासपीठावर उपस्थित असलेले या संकुलाचे प्राचार्य पांडे सर, त्याचबरोबर HOD गवळी सर, मार्गदर्शक, पण ज्यांनी या 3 दिवसामध्ये मूल्य सुलभ करून सांगितले असे सुलभक, या सर्वांचं आम्ही प्रशिक्षणार्थीच्या वतीनं मी प्रास्ताविकामध्ये हार्दिक स्वागत करतो. त्या सगळ्यांसाठी मी जोरात आपण टाळ्या वाजवू आणि वेळ जास्त न घालता या ठिकाणी मी प्रास्ताविक
पूर्ण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरुणजी पालवे सर आणि प्रमुख अतिथी पांडे सर आणि गवळी सर आणि सर्व समन्वयकांसाठी मी पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. पेश करत आहोत. मी प्रथमतः विनंती करतो कुल 1 मधून श्री ढवळे सर. मूल्यवर्धन प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचा हा शेवटचा समारंभाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कॉलेजचे प्राचार्य पांडे सर नव्हतं. जवळजवळ आपण ज्या विद्यार्थी दशेपासून मूल्य शिक्षण हा विषय आपण ऐकतो. आणि माझे सर्व सहकारी प्रशिक्षणार्थी, आपलं हे जे प्रशिक्षण आहे मूल्यवर्धन प्रशिक्षण, ह्या प्रशिक्षणासाठी मी एकच म्हणेल, म्हणजे ही इमारत सर्व सुलभ समन्वयक अरुण पालवे सर या सर्वांसाठी मी एकच म्हणेल, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते. ज्यांनी आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवली आणि प्रश्न विचारले सुलभकांना, स्वतःची पण माहिती सांगितली. उत्कृष्ट कला शिक्षक आहेत ते. एकदा जोरदार गाण्या त्यांच्यासाठी वाजूया आपण. आपलं मनोगत ते व्यक्त करतात. धन्यवाद बाबू सर. साधारणपणे नगरमध्ये जे प्रशिक्षण होतात तर त्या प्रशिक्षणांना जे आपल्याला प्रमुख असतात असे केंद्र समन्वयक माननीय अरुण पालवे सर यांच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. कारण पहिल्यापासून ते आत्तापर्यंत मी ज्या प्रशिक्षणांना हजर आहे तर त्या प्रशिक्षणांना शिक्षक अतिशय शांतपणे आणि व्यवस्थित प्रशिक्षण हँडल करतायत आणि प्रत्येकजण पूर्ण सहभागी होतो. तर हे कसं करायचं सगळ्यांनी आता इथून पुढे सुरू करायचं आहे. तर मी सर्व सुलभकांना धन्यवाद देतो की त्यांनी इतकं व्यवस्थित असं प्रशिक्षण घेतलं आणि एक मुद्दा त्यांनी क्लिअर केला. मेढे सर असतील, दोन्ही मेढे पण सतीश मेढे आणि प्रकाश मेढे सर यांनी इतकं छान गाणे किंवा गप्पा या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने घेतल्या. बोठे सर असतील किंवा शेरकर सरांनी पण अतिशय व्यवस्थित आपल्याला गायडन्स केलं. तर हे सगळे खूप अभ्यास व्यक्तिमत्व आहेत. यांनी खऱ्या अर्थाने मूल्य संवर्धन काय असतं हे आपल्या समोर सांगितलं. वर्गामध्ये काही चुनचुनी शिक्षक सापडले, काही चुनचुनीत होते आणि काही एखाद्या मुद्द्यावर ठाम भूमिका, कणखर भूमिका घेणारे देखील होते. ते एवढे कणखर होते की ते समुद्राच्या 1000 लाटा येऊ पण बदलणार नाही. ठाम भूमिका. पोक्सोबद्दल विषय चालू होता. त्या मॅडमने सांगितलं नाही, पहिले पोलीस केस करायचे. आता मॅडमचं नाव आहे मनीषा हिवाळे मॅडम. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत आपण करूया. आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पालवे सर, सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक आणि माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, भारताच्या आपल्या राज्यघटनेनं पाहिलेलं जे स्वप्न आहे ते म्हणजे समृद्ध समाजाचे स्वप्न. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या शैक्षणिक विभागाने अनेक राष्ट्रीय धोरणं राबवली, अनेक कार्यक्रम आखले. परंतु आजची जी परिस्थिती आहे आजूबाजूची ती पाहता आपल्या असं लक्षात येत आहे की जे मूल्य शिक्षण किंवा मूल्यवर्धन जे आहे ते पुन्हा एकदा राबवण्याची आपल्याला गरज पडणार आहे किंवा त्याचं दृढीकरण करण्याची आपल्याला आवश्यकता वाटू लागली. आणि या दृढीकरणामध्ये सगळ्यात विश्वासाने या समाजाचा ज्याच्यावर विश्वास आहे तो म्हणजे आपण सगळेजण शिक्षक. या शिक्षकावर जेवढा विश्वास सरकारचा आहे ना प्रत्येक कामासाठी, तितकाच या समाजाचा आहे की हे काम फक्त आणि फक्त आपण शिक्षकच करू शकतो आणि तेही योग्य प्रकारे करू शकतो. त्यामुळं या समाजाच्या जडणघडणीमध्ये मूल्यवर्धनाच्या कार्यक्रमाची ज्यावेळेस आपण रुजवात लावणार आहोत, ही मूल्य ज्यावेळेस आपण राबवणार आहोत, त्यावेळेस आपली भूमिका यानंतर अत्यंत विचारपीठावर उपस्थित असणारे गेले 3 दिवस आपण त्यांच्याकडून ज्ञानार्जन केले असे सुलभ आणि तुम्ही समोर सगळं असणारे शिक्षक बंधू भगिनी, राष्ट्रीय पातळीचा शिक्षक पुरस्कार मिळवणारे आमचे मित्र आदरणीय अमोलजी बागुल सर, त्याचप्रमाणे ज्यांचा नामोल्लेख केल्याशिवाय माझ्या भाषणाला सुरुवात होणार नाही. आज मला गेली 3 दिवस त्यांचं सानिध्य लाभलं
असे ज्यांनी माझा हातात हात धरून बाराखडी शिकवली असे आदरणीय गुरुवारी श्री सारसर सर आणि केदार मॅडम पुढे बसलेले आहेत. त्यांचा मी विद्यार्थी आहे, मला सांगायला नक्कीच आनंद वाटेल. सगळ्यांनी कौतुक केलं की सरांनी छान बिल्डिंग उपलब्ध करून दिली. खरंच आपल्याला त्या पालवे सरांच्या रूपानं खूप चांगले केंद्र समन्वयक मिळालेले आहे. तुम्ही तरी आता खूप दिवसानंतर अनुभव घेतला असेल प्रशिक्षणाचा. आम्ही दर महिन्याला त्यांच्यासोबत प्रशिक्षणाला आहोत. ATL लॅब. नमस्कार सर्वांना. आदरणीय व्यासपीठ, अगदीच मी तुमच्यापेक्षा नवीन आहे आणि नवख्यांना जास्त घेण्याची गरज असते, ते सर्व मला तुमच्याकडून घ्यायचं आहे. पण या 3 दिवसात मी काय जे अनुभवले ते अगदी थोडक्यात. मला काही कवियत्री वगैरे नाही, पण जे मला 4 शब्द सुचले ते खास तुमच्यासाठी. शिक्षकांसाठी श्री मुथ्थांनी आणले मूल्यवर्धन. शिक्षकांसाठी श्री मुथ्थांनी आणले मूल्यवर्धन. आता सुलभकांना पेलावा लागणार हा गोवर्धन. खरंच मूल्यवर्धन जे आहे ते मोठे पर्वताप्रमाणे आहे आणि हा गोवर्धनच आता सुलभकांना पेलवायचं असेल तर शिक्षकांना त्यांना मूल्यवर्धित करायचं आहे. 10 मूल्य आहेत टोटल. सो दशावतारी मूल्य आम्ही ऐकले, हसत रडत विरोध समर्थन करत ते एकाच डोक्यात बसवलं. कारण की आपण बघितलं की जी चर्चा वगैरे झाली त्यातून हसत खेळत किंवा काहींनी काही गोष्टीचा विरोध केला, पुन्हा समर्थनही मिळालं. या पद्धतीने आपण ते 10 मूल्य दशावतारी रावणाचे जे 10 तोंडाला की त्या एकाच डोक्यात आपण सर्व मूल्य जी आहेत ती बसवलेली आहेत. 3 दिवसांच्या ओढीमुळे पुन्हा विद्यार्थी झालो. 3 दिवसांच्या ओढीमुळे पुन्हा विद्यार्थी झालो. परिपाठ, खेळ, गटचर्चेसाठी सर्वांचेच आभार मानते. सर्वच जे सुलभक आहेत अतिशय सुंदररित्या त्यांनी आम्हाला या मूल्यांची पुन्हा एकदा नवीन, आपण जसं सांगितलं की आमची जी धूळ आमचे सर्वांचे मार्गदर्शक व्यासपीठ, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पालवे सर, सर्वांना नमस्कार आणि वंदन. तर गेली इन्व्हॉल्व झाला, खूप सहभाग दाखवला, स्वयंप्रेरणेने स्वयंशिस्तीने. मूल्यांची रुजवणूक करण्याची गरजच जास्त भासली नाही. मूल्य तर आपल्यामध्ये ऑलरेडी रुजलेली आहे असं मला वेळोवेळी जाणवलं. सर्वांना नमस्कार. ज्यांच्या सहकार्याने गेले 3 दिवस आणि पूर्वीचे 3 दिवस 6 दिवस प्रशिक्षण चालू आहे असे आमचे सुलभक शरद शेरकर सर, गोकुळ झावरे सर, अविनाश साठे सर, किसन दुधाडे सर, सुनीता सेवाळे मॅडम, सतीश मेडे सर, अनिता आडेप मॅडम, अमोल बोटे सर, सूरज घाटविसावे सर आणि प्रकाश मेडे सर, माझे सहकारी मुत्ता फाउंडेशनचे तालुका समन्वयक आदिनाथ सर, तुम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, हे प्रशिक्षण मूल्य रुजवण्यासाठी आहे. ते दररोज आपण जे काम करतोय तेच कामाच्या वृद्धिगत होण्यासाठी आहे. हे प्रशिक्षण आपण स्वतःला आरशासमोर आपलं प्रतिबिंब पाहून या 3 दिवसात आपण जे काम करतोय ते बरोबर आहे का हे पडताळण्यासाठी आहे. जे काही प्रश्न आपल्यासमोर आहेत, खरोखर मी माझ्या वर्गातल्या मुलांना पूर्णपणे परिचित आहे का? सर्व मुलं वर्गातले आहेत त्यांना मी पूर्णपणे ओळखतो का? आणि मी जे काम करतोय ते योग्य मार्गाने चालू आहे का? हे प्रत्येकानं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. हे जर आत्मचिंतन केलं तर बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये आलं का समाजात असं घडतंय, समाजात तसं घडतंय. समाज हा प्रत्येक व्यक्तिमत्वाचा मनाचा आरसा असतो आणि त्या आरशामधून जे घडतंय ते सुधारण्याची जबाबदारी आपली आहे शिक्षण व्यवस्थेत आणि ते आपण करत असताना बरोबर करतोय हे पाहण्याची गरज आहे. त्यामुळं अधिक वेळ तुमचा घेणार नाही, कारण जी आपली सर्वांची चुळबुळ पाहतोय एवढेच 2-3 प्रश्न आपल्या मनामध्ये सोडून मी माझं मनोगत आंदोलन करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मधुर असं बासरी वादक करणारे आमचे मित्र श्री अमोल बाबुल सर यांचा या संयोजन समितीच्या वतीने छोटासा सत्कार करण्यात येत आहे. मी सर्व संयोजन समितीमधील सदस्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री बाबुल सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.